जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील प्रत्येक श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये या शृंखलेत आता आपण पाहूया. श्लोक क्रमांक 202. मना गुजरे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले, सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, धरी सज्जन संगती धन्य होसी. मित्रांनो, या श्लोकामध्ये समर्थ रामदास स्वामींनी अगदी सोप्या शब्दामध्ये मनाचे श्लोक आणि त्यांचा जो उपदेश आहे, तो जो मिळालेला उपदेश आहे, सांगितलेला उपदेश आहे, त्याचं काय करायचं आणि इथून पुढे तुमची वाटचाल काय असली पाहिजे याबद्दल मनाला उद्देशून काही उपदेश केलेले आहेत. आता आपण हळूहळू मनाचे श्लोक या पूर्ण शृंखलेच्या शेवटच्या टप्प्यात येऊन पोचलेलो आहोत. त्यामुळे आता संपूर्ण उपदेश जो होता, तो जो गाभा जो होता, तो आता झालेला आहे. तो आता सांगून झालेला आहे, कथून झालेला आहे. त्यामुळे समर्थ असं म्हणतात की मना गुज रे तुझ हे प्राप्त झाले. गुज जे आहे, हे जे गूढ आहे, हे जे गुह्य ज्ञान जे आहे, हे जे लपून बसलेलं ज्ञान होतं, जे सार होतं, ज्याला हिंदीमध्ये एक चांगला शब्द निचोड जो होता, तो आता तुला प्राप्त झालेला आहे. तो आता मी तुला सांगितलेला आहे, तो आता तुझ्या मनावरती मी अंकित केलेला आहे. हे आता तुला प्राप्त झालं आहे. हे ज्ञान तुला आता प्राप्त झालं आहे, तुला मिळालं आहे. पण हेच सांगत असताना समर्थ उपदेश काय करतात की परी अंतरी पाहिजे यत्न केले. नुसतं ज्ञान मिळवून, नुसतं पाठांतर करून, नुसतं पोथी पुराणं वाचून त्याचा काही उपयोग नाही आहे. जोपर्यंत तुम्ही मनापासून, अंतरीपासून यत्न करत नाही, प्रयत्न करत नाही, त्यावर अभ्यास करत नाही, चिंतन करत नाही, मनन करत नाही, त्याची साधना करत नाही, थोडक्यात यत्न करत नाही, तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग नाही. समर्थ अगदी सोप्या शब्दात सांगतात की मना गुज रे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. यत्न केले पाहिजेत ना, त्याशिवाय या संपूर्ण ज्ञानाचा उपयोग काय? साधे शाळांचा अभ्यास जरी आपण बघितला तरी मास्तरांनी, शिक्षिकांनी शिकवलं जरी, तरी घरी येऊन त्याचा अभ्यास करावा लागतो, गृहपाठ करावा लागतो, स्वअभ्यास करावा लागतो, साधना करावी लागते, चिंतन करावं लागतं. तरच तुम्हाला तो विषय जो आहे त्याचं आकलन होतं. नाहीतर मग जी उरते ती फक्त पोपटपंची आणि पाठांतर. पाठांतराने आणि पोपटपंचीने कदाचित तुम्हाला गुण मिळू शकतील, मार्क मिळू शकतील, पण त्याने तुमच्या ज्ञानामध्ये वृद्धी होणार नाही. समर्थ तेच थोडं वेगळ्या अंगाने सांगतायत की मना गुज रे तुझ हे प्राप्त झाले, परी अंतरी पाहिजे यत्न केले. तिसऱ्या पंक्तीत सांगतात की सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. सदा श्रवणे, श्रवणे म्हणजे ह्याचे आता अनेक अर्थ होऊ शकतात. श्रवणे या शब्दांचा एक एक करत आपण बघत जाऊया की सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. सदा श्रवणे म्हणजे सदा ऐकणे. नेहमी हे गुह्य ज्ञान जे आहे, हे गुज जे आहे, हे नेहमी श्रवणे, ऐकणे पाविजे निश्चयासी. याचा निश्चय कर की तू नेहमी याचं श्रवण करत राहशील, तू नेहमी या उपदेशाचं श्रवण करत राहशील. आता हे श्रवण का म्हटलं आहे? श्रवण का करायचं? दरवेळी श्रवण श्रवण असं का असतं? श्रवण भक्ती, आपल्याकडे आणखीन एक भक्तीचा एक मार्ग आहे, श्रवण भक्ती. श्रवण भक्तीचा अर्थ इतकाच की सज्जन जे काही सांगतायत, साधू मंडळी जे काही सांगतायत, ते ऐकणं आणि आपण त्याच्यामधनं ज्ञान मिळवणं. तर हे श्रवण सांगतात ह्याचं मुख्य कारण असं की त्या काळामध्ये किंवा एकंदरीतच भारतीय परंपरेमध्ये मंत्र असो, श्लोक असो, ज्ञान असो, काहीही असो, शक्यतो ते लिहिलं जात नव्हतं. त्यामुळे मनाचे श्लोक देखील, माझा अंदाज असा आहे की समर्थांनी काही कुठे लिहिलं वगैरे असं नसलं पाहिजे. माझ्या मते ज्याप्रमाणे पूर्वीच्या काळी
ही जी पुराणं असतील, इतिहास असेल, जे काही असेल, श्लोक असतील, स्तोत्र असतील, ती गुरूंकडनं शिष्यांकडे ही पाठांतराने आणि श्रवणाने, श्रवणभक्तीने पुढे पुढे येत गेली. तीच पद्धत माझ्या मते समर्थांच्या काळी देखील असावी. त्यामुळे हे श्रवण आहे, हे मुखोद्गत कर, ह्याचं पाठांतर कर आणि त्याची पारायणं कर. आपल्याकडे पारायण हा शब्द खूप प्रसिद्ध आहे. पोथींचं पारायण करायचं आहे आपण म्हणतो, की अमुक एक श्लोकाचं पारायण, अमुक एक मंत्राचं, अमुक एक स्तोत्रांचं पारायण आपण म्हणतो. पण पारायण हे मुखोद्गत केलेल्या गोष्टींचं असतं. आजकाल पुस्तकाची सोय आहे म्हणून आपण त्या पुस्तकांचं पारायण करतो, नाहीतर पारायण हे मौखिकच असतं. जर मौखिक असेल तर ते श्रवण देखील आलंच, त्याचं ऐकणं हे आलंच. म्हणून समर्थ इथे म्हणतात की सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. यत्न करण्याचा म्हणजे काय करायचं, तर अंगीभूत तर करायचंच, त्याच्यासाठी प्रयत्न तर करायचाच की हे मी गुज जे आहे ते मी अंगीकारीन कसं, माझ्या आयुष्यात कसं आणीन. पण हे त्याच्यासाठी सतत त्या गोष्टींचा विसर पडू नये, त्या ज्ञानाचा विसर पडू नये म्हणून त्याची सतत श्रवण क्रिया ही चालू राहिली पाहिजे. सतत तू हे ऐकत राहायला पाहिजेस, तर ते लक्षात राहील, नाहीतर माणसाला विसरायला होतं. तुझा विसर न व्हावा, बरोबर आहे ना. आपल्या संत मंडळींनी सांगून ठेवले, तुझा विसर होतो म्हणजे काय, हळूहळू कधी कधी काही गोष्टी आपण विसरून जातो, त्या विसरू नये म्हणून समर्थ सोप्या शब्दात सांगतात की सदा श्रवणे पाविजे निश्चयासी. आता आणखीन एक जो अर्थ मला इथे जो सुचतो तो असा आहे की सदा श्रवणे म्हणजे ऐकणे. तर ऐकणे म्हणजे काय, एक अर्थ तर झाला की मनाचे श्लोक हे जे गुज जे आहे त्याचं श्रवण करत राहणे, हे तू निश्चय कर. दुसरा श्रवणाचा जो अर्थ मला जो इथे सुचतो किंवा आणखीन एक जो मला पटतो या ठिकाणी, तो असा आहे की श्रवण म्हणजे ऐकणे, बरोबर. तर योग्य गोष्टींचं श्रवण तू करशील याचा देखील तू निश्चय कर. फक्त मनाचे श्लोकच कशाला, संत मंडळी, साधू मंडळी, सज्जन मंडळी, इतकंच काय तर आपल्या पुराणांमध्ये देखील जे ज्ञान दिलेलं आहे, मग ते आरतींच्या स्वरूपात असो, मंत्रांच्या स्वरूपात असो, श्लोकांच्या स्वरूपात असो, नाही तर स्तोत्रांच्या स्वरूपात असो, तो जो काही उपदेश जो दिलेला आहे, ते जे काही ज्ञान दिलेलं आहे, ते ज्ञान देखील तू ऐकायची तयारी ठेव. मानवी मन जे आहे ते सहसा कोणाचं ऐकायला तयार नसतं. तो जो अहंकार जो आहे ना, तो आपल्याला ऐकू देत नाही. दुसऱ्याकडे सांगण्यासारखं काहीतरी असतं किंवा दुसरा सांगतोय ते ऐकणे, त्याच्यावर मनन करणे आणि मग काहीतरी करणे, ही प्रक्रियाच कमी कमी झालेली असते आणि आजकालच्या काळामध्ये तर जणू ही नष्टच झालेली आहे. दुसऱ्याचं ऐकणं हा प्रकारच नाही आहे. तर ते माझ्या मते कुठेतरी समर्थ सांगतात की दुसरा काय म्हणतो ऐकून तर घ्या, किमान ऐकून तर घ्या. हा निश्चय तर कर की तू ऐकून घेशील. सदा श्रवणे पाविजे निश्चयासी, की तू श्रवण करायचं तरी हा तरी निश्चय कर की तू ऐकशील, चांगल्या लोकांचं ऐकशील. दुर्गुणी लोकांचं नाही ऐकायचं आपल्याला, पण चांगल्या लोकांचं, सद्गुणी लोकांचं, ज्यांचा अनुभव श्रेष्ठ आहे, ज्यांचं कर्तृत्व श्रेष्ठ आहे, त्यांचं ऐकण्याचं तरी काम कर किमान. किंवा जो योग्य सांगतोय माणूस, सज्जन माणूस आहे, निश्चय कर की तू त्याचं तरी ऐकशील. आणि मग शेवटी काय म्हणतात की धरी सज्जन संगती धन्य होसी, की आता तुला हे जे गुज मिळालंय ते तू अंतरी मनापासून प्रयत्न कर की तू ते अंगीभूत कसं करशील, आचरणात कसं आणशील, नेहमी तू ऐकशील कसं, मनाच्या श्लोकांचं पारायण कसं करशील, हे गुज जे आहे ते पुन्हा पुन्हा स्वतःला सांगशील कसं, जेणेकरून तुला त्याची विस्मृती होणार नाही, विसरणार नाही, योग्य गोष्टी कानावर तुझ्या पडतील ह्याची तू काळजी घे. आणि शेवटी काय तर सज्जनाची संगती धर, म्हणजे तू धन्य होशील. म्हणजे तुझं आयुष्य जे आहे ते धन्य होईल. सज्जन संगती, समर्थांनी इतक्या वेळा या गोष्टीवर जोर दिलाय की सज्जनाची संगती धरा रे, सज्जनाची संगती धरा. आजकाल होतंय असं की आपण सज्जन कोण दुर्जन कोण हे देखील विसरत चाललोय.
म्हणून समर्थांनी सज्जनांची देखील लक्षणं सांगितली आहेत मनाच्या श्लोकांमध्ये. पूर्वीच्या श्लोकांमध्ये हे झालेलं आहे की सज्जन ओळखायचा कसा, साधू पुरुष ओळखायचा कसा, सत्यजन ओळखायचं कसा, सत्याच्या मार्गावर असलेला माणूस ओळखायचा कसा, याची लक्षणं दिलेली आहेत. म्हणून समर्थ सोप्या शब्दात म्हणतात की हे सगळं तर तू करच, पण सज्जनाची संगती धर. सज्जनाची माझ्यामध्ये इतकं कळकळीने समर्थांनी हे सांगितलेलं आहे. निश्चित आपण ह्याचं पालन केलंच पाहिजे. योग्य व्यक्तींच्या संगतीमध्ये राहा, आपोआप तुम्ही धन्य व्हाल, आपोआप तुम्ही धन्य व्हाल आणि तुम्हाला सुख लाभेल. योग्य गोष्टी मनामध्ये येतील, योग्य विचार मनात येतील, तुमचं आचरण ठीक राहील आणि एक प्रकारचा धाक देखील राहील की मी जर चुकीचं वागलो तर हा सज्जन माझ्यापासून दुरावेल. हा धाक राहिला पाहिजे, याच्यात काहीही चुकीचं नाही. परमेश्वराची भीती असणं याच्यात काहीही चुकीचं नाही आहे. तर त्याचं थोतांड जर माजवायचं असेल तर त्याचं समर्थन नाही होऊ शकत. दुसऱ्याला जर घाबरवायचं असेल तर ह्याचे समर्थन नाही होऊ शकत. पण मी जर काही चुकीचं वागलो तर परमेश्वर माझ्याकडे बघतोय, ही भीती मनात तर राहिली पाहिजे. ही सज्जन संगती जी आहे हे तुम्हाला बाध्य करते की तुम्ही योग्यच वागाल. म्हणून समर्थ म्हणतात की धरी सज्जन संगती धन्य होसी. तर मित्र, हा होता श्री समर्थ रामदास स्वामी रचित मनाचे श्लोक यातील श्लोक क्रमांक 202 या श्लोकाचा मला समजलेला अर्थ सोप्या मराठीमध्ये. मित्र, तुम्हाला जर काही सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये मला नक्की कळवा. मी उत्तर द्यायचा नक्की प्रयत्न करेन. तुम्हाला जर हा भावार्थ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, जेणेकरून समर्थांचे विचार आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचवू शकू. पुढच्या वेळी भेटू पुढचा श्लोक घेऊन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.